पाहुयात वर्षा निवासस्थानी फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। नवाब मलिकांच्या विषयावरती ही चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। नवाब मलिकांना मुख्यमंत्र्यांचा विरोध हा कायम असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। मात्र अजित पवार मलिकांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे। सहकार्यांची चर्चा करून निर्णय घेणार असं दादांनी आता मुख्यमंत्री फडणवीस यांना कळवलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार आहे हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात, माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, खरं तर मुंबईमध्ये नवाब मलिक हा अत्यंत कळीचा मुद्दा ठरलेला आहे या युतीवरून। त्यामुळे आता अजित पवार आणि फडणवीसांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी साधारणपणे 15 मिनिटं अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झाली। याच्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचा विषय होताच। यासोबतच नवाब मलिक महायुतीमध्ये अडचण कशा पद्धतीचे ठरू शकतात या विषयावर देखील चर्चा झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे नवाब मलिक यांच्या नावाला नकार दिलेला आहे। महायुती म्हणून जर पुढे जायचं असेल तर नवाब मलिक नको, त्याशिवाय अन्य काही पर्यायांची चाचपणी होऊ शकते का या संदर्भात चर्चा झालेली आहे। मात्र अजित पवारांचा जर आपण कुठेतरी रोख पाहिला तर अजित पवार नवाब मलिक या नावावर कुठेतरी ठाम असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळेच सध्या तरी या विषयावर निर्णय घेतला नसल्याची आपल्याला माहिती मिळते। आपले जे सहकारी आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि त्यानंतर लवकरच या संपूर्ण महायुतीच्या संदर्भात आपण चर्चा करू अशा पद्धतीची एक भूमिका अजित पवारांनी या बैठकीमध्ये मांडल्याची माहिती मिळते। उद्याच कदाचित प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार अशी एकत्रित बैठक पार पडू शकते आणि त्यानंतर महायुतीमध्ये मुंबईमध्ये कशा पद्धतीने पुढे जायचं या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते आणि हे तिन्ही महत्त्वाचे नेते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र महायुतीची सध्याची आपण परिस्थिती पाहिली तर त्यांना एक पाऊल पुढे टाकलंय। देवेंद्र फडणवीस यांची भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांना एकत्रित बैठकांना सुरुवात केलेली आहे आणि कशा पद्धतीने आपण जागा वाटप करायचं आणि कशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढायची अशी स्ट्रॅटेजी तयार करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता अजित पवार आपल्या राष्ट्रवादी संदर्भात काय निर्णय घेत आहेत, महायुतीमध्ये राहत आहेत की वेगळा काही पर्याय निवडत आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। कदाचित उद्याच या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळताना दिसतील। नक्कीच बरोबर आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आता काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद निलेश या अपडेटसाठी। पुढची एक मोठी बातमी पाहूयात। क्रीडा मंत्री माणिकराव